हॅलो, सलाम, नमस्ते. मी आहे तुमची लाडकी आरजे प्रियंका आणि मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे नवरात्री के 9 रंग प्रियंका के संग. तर आज मी आली आहे का तंगी ऑफिस मध्ये आणि आज मला भेटल्या खूप सुंदर सगळ्या. से हाय. हॅलो. हाय. हॅलो. ओके, तर आज तुम्हाला सांगायचं की नवरात्री विषयी तुम्हाला काय वाटतंय? नवरात्रीविषयी असं वाटते की एक नवरात्र हे देवींचे 9 दिवसाचे उपास आहे. उपवास वगैरे ओके. असतात. आणि त्याचबरोबर एक याच्यातून एक आपल्याला मेसेज असा जातो की नवरात्र म्हणजे की नवरात्रांचे जे आपण जसं आता ट्रेंडला कसं आहे की नवरात्रीचे 9 कलर्स असतात. त्या कलर्स मध्ये आपण 9 म्हणजे रोज एक आपण पोशाख बघतो की घालतो, नवीन कलर्स तो घालतो. कलर आपण वेअर करतो. तर मग ज्या कलर प्रमाणे आपण वेअर करतो ना, आपण तसं म्हणजे 9 रंगां म्हणजे सारखं म्हणजे सतरंगी राहावं की पूर्ण याच्यात राहावं. सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सगळ्या असल्या गोष्टीत पाहिजेत. आपण पुढे राहावं, सतरंगी राहावं. वा वा वा. तुम्हाला काय वाटतंय नवरात्रीसाठी? मला तर काही नाही, नवरात्रामध्ये मस्त छान एन्जॉय केला पाहिजे. आता आपल्याकडे नाशिकमध्ये सध्या चालू आहे गरबा वगैरे सगळं ऑर्गनाईज केलंय. सो छान मस्त जायचं आणि एन्जॉय करायचं. ओके, तुम्हाला काय वाटतं? नवरात्रामध्ये महिलांनी पण एन्जॉय केला पाहिजे, पार्टिसिपेट घेतलं पाहिजे, गरबा वगैरे टिपऱ्या वगैरे खेळल्या पाहिजे, उपवास वगैरे असतात ते पण व्यक्तींनी केले पाहिजे. ओके, तर तुम्ही बघितलं की माझ्या सख्यांनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे की नवरात्री के 9 रंग आपने कैसे सेलिब्रेट करना चाहिए. पण मला असं वाटतं की स्त्री ही सुद्धा स्त्री ॲक्च्युली एक शक्तीपीठ आहे. सो मला त्या सर्व महिलांना नवरात्रीच्या ह्या दिवसांमध्ये सांगायचं आहे की नारी तुघे उंच भरारी, नारी तुघे उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी. हॅपी नवरात्री टू यू ऑल. थँक्यू.